तर मित्रांनो, तुमच्यापैकी किती लोकांना असं वाटतं की आपण CPF जे कॉन्ट्रीब्युशन करतो त्याच्यावर आपल्याला 8.25% इंटरेस्ट मिळतो? हा काही लोकांचा गैरसमज आहे. ॲक्च्युली आपल्याला आपल्या काही CPF कॉन्ट्रीब्युशनवर 8.25% इंटरेस्ट मिळत नसून फक्त 5.7% इंटरेस्ट मिळतो. सरप्राईज ना? कालच विजय माझ्याकडे आला होता. तो मला म्हटला, "बघलं तुझं CPFचं बॅलन्स किती आहे?" मी त्याला सांगितलं, "माझ्याकडे 90 लाख रुपये जमा आहे." तो मला म्हटला की, "सर माझं बॅलन्स जास्त आहे." मी त्याला विचारलं, "तुझा बॅलन्स कसं काय जास्त आहे?" तेही साहेब तर मी विजयला विचारलं की, "तुझा बॅलन्स किती आहे?" तो म्हटला, "सर माझं बॅलन्स आता जवळजवळ 1,20,00,000च्या घरात आहे." मी त्याला विचारलं, "कसं काय?" तो मला म्हटला की, "सर मी नॉर्मल कॉन्ट्रीब्युशनच्या व्यतिरिक्त दर महिन्याला एक्स्ट्रा CPF भरतो." मी म्हटलं, "का बरं?" तो म्हटला की, "सर मला त्याच्यावर 8.25% व्याज मिळतं आणि तेही टॅक्स फ्री." पण तो विजय हा तुझा गैरसमज आहे यार. तुला 8.25% इंटरेस्ट मिळत नाही, तुला फक्त 5.7% इंटरेस्ट मिळतं. विजय वॉज सरप्राईज्ड. मग मी विजयचं इन्कम टॅक्स रिटर्न काढलं आणि त्याच्यात दाखवलं. पण आपण जेव्हा एक्स्ट्रा CPF भरतो, तर जर तुमचं एक्स्ट्रा CPF हे 2.5 लाखच्या वर जर कॉन्ट्रीब्युशन होत असेल, तर त्याच्यावर तुम्हाला 30% टॅक्स द्यावा लागतो. जे काही तुम्ही अर्न करता त्याच्यावर तुम्हाला 30% टॅक्स द्यावा लागतो. सो इफ यू आर अर्निंग 8.25 and tax is deducted 30%, so effectively you will earn only 5.7%. जर तुम्ही 2.5 लाखापेक्षा जास्त गुंतवणूक करत असाल CPFमध्ये, तर त्याच्यावर तुम्हाला 8.25%वर जे व्याज मिळतं त्याच्यावर तुम्हाला 30% टॅक्स द्यावा लागतो. म्हणजे इफेक्टिव्हली तुम्हाला फक्त 5.7% इंटरेस्ट. त्याच्यामुळे याच्यानंतर जेव्हा केव्हा तुम्ही एक्स्ट्रा CPFच्या नावाखाली गुंतवणूक करत असाल, तर परत एकदा विचार करा आणि बी अवेअर, यू आर नॉट गेटिंग 8.25%, यू आर गेटिंग ओनली 5.7%. तर तुम्हाला सोल्युशन काय आहे? सोल्युशन हे आहे की याच्यापेक्षा दुसऱ्या चांगल्या पर्याय गुंतवणूक करा.